मराठवाड्यामध्ये 200 कंत्राटदारांनी मिळून जीएसटी मध्ये केलेला महाघोटाळा उघडकीस आलेला आहे। तब्बल 200 ते 250 कोटींची बोगस बिलं काढून 40 ते 50 कोटींचा जीएसटी बुडवण्यात आलेला आहे आणि या प्रकरणी जाफर कादर नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे। कादरच्या नावानं एक बोगस कंपनी आहे जिचा वापर कर चुकवेगिरीमध्ये करण्यात आलेला होता। कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात। कृष्णा, काय नेमकं प्रकरण आहे? केंद्रीय जीएसटी विभागाची ही मोठी कारवाई आहे। त्यांनी आज जालना येथे एका बनावट कंपनी स्थापन करणाऱ्या व्यक्तीला या ठिकाणी अटक केलेली आहे। जी जीएसटी विभागाच्या सूत्रांकडून माहिती मिळाली आहे, त्यांनी 200 ते 250 कोटी रुपयांची बोगस बिलं या ठिकाणी घेतलेली आहेत। सिमेंट विक्रीच्या 8 ते 9 बोगस कंपन्या स्थापन केल्या। या कंपन्यांमधून बोगस बिलं या ठिकाणी तयार केली, ज्यामध्ये हे बोगस घेणारे जे गुत्तेदार आहेत त्यांची संख्या जवळपास 200 एवढी आहे आणि हे सगळे जे गुत्तेदार आहेत पाणी पुरवठा योजनेची कामं करणारी आणि सिमेंट रस्त्यांची कामं करणारी ही गुत्तेदार आहेत आणि यामध्ये काही सीए लोकांचा देखील समावेश असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे। आणि यातील एक कंपनीचा जो कागदोपत्री हवेत असणारी कंपनी आहे, ज्याचा मालक जाफर कादर नावाचा एक व्यक्ती आहे, त्याला जीएसटी विभागानं अटक देखील केली आहे। त्याला उद्या कोर्टासमोर हजर देखील केलं जाणार आहे। हा सगळा जो घोटाळा होता की हवेत सिमेंट खरेदी करायचं, ते रस्त्याच्या कामासाठी वापरलंय असं दाखवायचं, त्याचा जीएसटी देखील भरायचा नाही आणि मग असेच जर कामं या ठिकाणी हवेत सिमेंट खरेदी करून ते रस्त्याच्या कामाला दाखवले असतील तर या 200 गुत्तेदारांनी रस्ते कसे तयार केले असतील, पाणी पुरवठा योजनेची कामं कशी तयार केली असेल, हे सगळं देखील यातला महत्वाचा भाग आहे। आता हे कोण गुत्तेदार आहेत याचा शोध जीएसटी विभागानं घेतलाय आणि या जे गुत्तेदारांची नावं समोर येतील त्यानंतर ज्या विभागाकडून ही कामं झाली आहेत आणि ज्या विभागाने त्या गुत्तेदारांकडनं कामे केली आहेत त्या कामांची देखील चौकशी झाली तरच हा घोटाळा किती मोठा आहे आणि कशा पद्धतीनं शासनाची फसवणूक। कृष्णा, खरं तर घोटाळ्याची व्याप्ती फार मोठी आहे, मात्र या प्रकरणी असलेला जाफर कादर याची मुख्य भूमिका काय? मराठवाड्यातला खरं तर जीएसटीचा हा सगळ्यात मोठा महाघोटाळा उघडकीस आलाय। हा जाफर कादर नावाचा जो व्यक्ती आहे त्याच्या नावे एक बनावट कंपनी या ठिकाणी स्थापन आहे। अशा आणखीन 8 ते 9 कंपन्या आहेत। हा मालक दाखवला गेलेला आहे। जी कंपनी अस्तित्वातच या ठिकाणी फक्त कागदोपत्री आहेत आणि त्याच्यातून हे बिलं खरेदी केल्याचं दाखवलेलं आहे आणि त्यामुळे याला अटक करण्यात आली। विशाल, नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।